नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हे आपल्या सिरीजमधलं चौथं लेक्चर आहे रिव्हिजनचं. कंबाईन एक्झामसाठी पूर्वपरीक्षेसाठी आपण रिव्हिजन घेतोय. क्वेश्चन आन्सरिंग स्वरूपामध्ये लेक्चर असणार आहे. याच्यामध्ये तुमच्या पुढे एक एक क्वेश्चन येतील. तुम्ही व्हिडिओ पॉज करा, त्याचा आन्सर डिसाईड करा, त्याच्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन आहे ते बघा. ओके, चला सुरुवात करू आता आपण वन बाय वन क्वेश्चनसाठी. याच्या आधी ज्यांनी कोणी पहिल्यांदा लेक्चर बघत आहे त्यांनी जी राज्यसेवेसाठी रिव्हिजन सिरीज होती ती सुद्धा तुम्ही बघा प्लेलिस्टमध्ये जाऊन. एमपीएससी सीसॅट नावाची पण सिरीज आहे, ती पण तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला येणार एक्झाममध्ये त्याचा फायदा होईल. चला सुरुवात करू पहिल्या क्वेश्चन पासून. क्वेश्चन नंबर 1. केंद्रीय मंत्रिमंडळाने अधिकृत इमिग्रेशन तपासनाका म्हणून कोणत्या विमानतळास मंजुरी दिली? ओके, खालीलपैकी असं असणार आहे तिथे. तर हे कोणतं आहे? वीर सावरकर विमानतळ. लोकेशन सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर पोर्ट ब्लेअर येथे असणाऱ्या या विमानतळाला इमिग्रेशन तपासनाका म्हणून मंजुरी दिलेली आहे. ओके, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वीर सावरकर विमानतळ. आता झारसुगडा विमानतळ आहे, हे पण तुम्हाला माहित पाहिजे. वीर सुरेंद्रशाही विमानतळ झारसुगडाचं नामांतरण केलेलं आहे, ओडिसा राज्यामध्ये आहे. ओडिसामधले दुसरं ऑपरेशनल एअरपोर्ट आहे. पहिलं जे आहे ते बिजू पटनाईक इंटरनॅशनल एअरपोर्ट भुवनेश्वर येथे आहे. दुसरं विमानाविषयी सांगायचं झालं तर तुर्कस्तानमध्ये जगातील सर्वात मोठे एका छताखालील विमानतळ बांधण्यात आलेलं आहे. रिपब्लिक डे ऑफ तुर्की या दिवशी त्याचं उद्घाटन झालेलं आहे, म्हणजेच 29 ऑक्टोबरला. ओके, एवढं जस्ट तुम्हाला याच्या माहित पाहिजे. केरळमध्ये 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत आणि ते पहिलं राज्य ठरलेलं आहे, हे पण जस्ट नोट करून ठेवा. आता इथे दुसरं आहे पॅकॉंग विमानतळ. तर आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं, हे सिक्कीममधलं पहिलं विमानतळ. बघू पुढे. कामाच्या ठिकाणी होणारा स्त्रियांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी केंद्र सरकारने मंत्र्यांचा गट तयार केलेला आहे. तर या गटाचे नेतृत्व खालीलपैकी कोणाकडे आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राजनाथ सिंह यांच्याकडे आहे. आता हे स्त्रियांच्या रिलेटेड आलेलं आहे, लैंगिक छळ आलेला आहे, म्हणजेच तुम्ही याच्या रिलेटेड जे जेंडर गॅप इंडेक्स आहे हे तुम्हाला लगेच रिव्हिजन तुमची तिथे झाली पाहिजे. जेंडर गॅप इंडेक्स वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे केला जातो. 149 कंट्रींना रँकिंग दिलं जातं. फर्स्ट रँक जो आहे तो आईसलँडचा आहे. ओके, त्यानंतर नॉर्वे आहे, स्वीडन आहे, फिनलँड आहे. आणि 2006 पासून दिला जातो. 4 निकष आहेत: आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य आणि उपजीविका. ओके, हे जस्ट तुम्ही नोट करा. भारताचं स्थान 108व्या स्थानावर आहे, सेम ॲज 2017. आणि पगारामधील समानतामध्ये भारतामध्ये आहे ती चांगली सुधारणा झालेली आहे, हे पण जस्ट नोट करून ठेवा, कारण कशामध्ये सुधारणा झाली हे माहीत पाहिजे. बघू पुढे. दक्षिण दिल्लीतील इस्कॉन मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठी भगवद्गीता प्रकाशित केली, तर त्याचे वजन किती आहे? ओके, तर बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 800 किलो. ही जी भगवद्गीता आहे, ते पुस्तक जे आहे त्याचं साईज जे आहे ते 2.8 मीटर बाय 2 मीटर अशी आहे. 670 पानांचं हे जे आहे ते भगवद्गीता आहे. आणि इस्कॉनचं फुल फॉर्म सुद्धा माहित पाहिजे, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्सायन्सेस. ओके, हे जस्ट लक्षात ठेवा, म्हणजे ज्याला हरे कृष्ण चळवळ म्हणून सुद्धा ओळखले जातं. 400 पेक्षा अधिक मंदिर आहेत जगभरामध्ये यांचं, आणि 100 शाकाहारी रेस्टॉरंट सुद्धा आहे त्यांचे. बघू पुढे. जानेवारी 2019 मध्ये अम्मा घरे एलईडी योजना कोणी सुरू केली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवीन पटनाईक. अम्मा घरे एलईडी योजना जी आहे ती ओडिसा सरकारने केलेली आहे. राज्यातील 95 लाख कुटुंबांना मोफत एलईडी बल्बच्या वितरणासाठी ही योजना सुरुवात केलेली आहे. आणि ही जी योजना आहे ती ओडिसा पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारा जी आहे ती राबवली जाणार आहे. आणि याच्यामध्ये काय असं होतं की एलईडी बल्ब नसल्यामुळे इतर जे बल्ब वापरले जातात, आणि त्याच्यामुळे जे आहे ते एक विजेचं मोठ्या प्रमाणावर जो वापर होतो, जो अतिरिक्त वीज खर्च होतो, त्याच्यामध्ये सुद्धा बचत होणार आहे. आता इथं ओडिसा आलेला आहे. तर आता तुम्हाला असे विचारलं जाऊ शकते की कोणत्या राज्याने हे केलेलं आहे, किंवा कोणत्या मुख्यमंत्र्यांचं नाव, अशा पद्धतीत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मग आता ओडिसा रिलेटेड माहित पाहिजे तुम्हाला की पहिला आंतरराष्ट्रीय देशी आदिवासी चित्रपट महोत्सव होता तो ओडिसा राज्यामध्ये झालेला होता. सौर जलनिधी योजना आहे, जलसिंचनासाठी सौर ऊर्जेचा वापर करणे, सौर पंपांचे जे वाटप केलेलं होतं 90% सबसिडीसाठी, आणि त्याच्यामध्ये व्हॅलिड किसान पत्र आणि कमीत कमी अर्धा एकर जमीन असणं आवश्यक होतं. त्यानंतर आत्ताच पाहिलं आपण वीर सुरेंद्रशाही विमानतळ, ते सुद्धा जे आहे ते ओडिसामधलं आहे. त्यानंतर मोबस सर्व्हिस सुविधा, जी अत्याधुनिक बस सुविधा आहे ती.
रसगुल्ला दिन आहे त्यांचा 30 जुलैचा. असे जे आहेत ते तुम्ही एक कोरिलेटेड करून ठेवत जा, जेणेकरून तुम्हाला मग ते इलिमिनेशनसाठी या गोष्टींचा खूप फायदा होत असतो. बघू पुढे. सामान्य श्रेणीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10% आरक्षण राबवणारे पहिले राज्य कोणते आहे? ओके, तर बघा, हे जे खुल्या गटातील जे गरिबांना 10% आरक्षणाचं होतं, हे लोकसभेमध्ये 323 विरुद्ध 3 अशा मताने मंजूर झालेलं. त्यानंतर राज्यसभेमध्ये 165 विरुद्ध 7 अशा फरकाने मंजूर झालेलं. ही घटना दुरुस्ती कितवी आहे, विधेयक कितवं आहे, हे पण माहित असणं गरजेचं आहे. मल्टीलाइनर क्वेश्चन बनू शकतो. घटना दुरुस्ती जी आहे ती 103वी आहे आणि घटना दुरुस्ती विधेयक जे आहे ते 124वा आहे. ओके, संसदेमध्ये मांडलेलं कोणी, तर सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी मांडलेलं. आणि याच्यामध्ये जे होतं ते कलम 15 आणि 16 मध्ये सुधारणा करावी लागणार. तर याच्यामध्ये तुम्हाला कलम 15 आणि 16 सुद्धा डिटेलमध्ये माहीत पाहिजे. ओके, जे इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट आहे, प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड्स ऑफ रिलिजन, कास्ट, सेक्स, रेस, प्लेस ऑफ बर्थ आहे ते आहे. आणि याच्यावरून तुम्हाला त्याचे जे निकष आहेत या आरक्षणासाठी ते सुद्धा माहीत पाहिजेत. जसं की 8 लाख रुपयापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न आहे, 5 एकरपेक्षा कमी शेत जमीन मालकीचे असलं पाहिजे, 1000 चौरस फुटापेक्षा कमी क्षेत्रफळ असणारे घर असणं, शहरी भागामध्ये 900 स्क्वेअर फूट आहे. ओके, असं जे आहे ते तुम्हाला ते क्रायटेरिया सुद्धा माहीत पाहिजे. त्याचबरोबर इंदिरा सावनी केस जी आहे ती सुद्धा माहीत पाहिजे 1992ची, ज्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं की 50%पेक्षा जास्त आरक्षण नाही आणि अनलेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन क्रिएट होईल. आणि जे बॅकवर्ड क्लास इकॉनॉमिकली डिक्लेअर करतात त्याच्यामध्ये ते फक्त आर्थिक निकषांवरती ठरवला जाऊ शकत नाही असं ते सांगितलेलं होतं. तर याचं जे उत्तर आहे ते गुजरात. ओके, बघू पुढे. कलम 15 आणि 16 जे आहे ते तुम्ही इन डिटेलमध्ये करणं अपेक्षित आहे. इथं खालील विधानांचा फॉर्मॅलिन बाबत विचार करा. ओके, आता हे फॉर्मॅलिन क्वेश्चन कशामुळे येऊ शकतो, कारण जे मासे प्रिझर्व करण्यासाठी जे फॉर्मॅलिन वापरले जातात की ज्याच्यामुळे कर्करोग होऊ शकतो, तर त्याच्यामुळे ते फॉर्मॅलिन वापरावरती जे होते आणि मासे आयातीवरती सुद्धा बंदी केलेली होती. गुजरात गोव्याचा आपण न्यूज पाहिलेली होती ती. मग त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला फॉर्मॅलिनवरती थोडा इन डिटेल सायन्स रिलेटेड क्वेश्चन बनू शकतो, जो की करंटच्या अनुषंगाने असणार आहे. तर बघा, स्टेटमेंट 2 दिलेले आहे तिथे. फॉर्मॅलिडिहाइड गॅसपासून बनवले जाते जे ज्वलनशील नाही. फॉर्मॅलिन जे आहे ते फॉर्मॅलिडिहाइड गॅसपासून बनवले जाते जे ज्वलनशील नाही असं म्हटलेलं आहे. तर फॉर्मॅलिडिहाइड जे आहे या गॅसपासून फॉर्मॅलिन बनवलं जातं, पण फॉर्मॅलिडिहाइड जे आहे ते ज्वलनशील आहे. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे ते रॉंग आहे. मासे टिकवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. फॉर्मॅलिनचा मासे टिकवण्यासाठी वापर केला जातो. यस, मासे प्रिझर्व करण्यासाठीच केला जातो, आणखी ज्याच्यामुळे आहे ते कर्करोग होऊ शकतो. म्हणजे स्टेटमेंट नंबर 2 इज करेक्ट. म्हणजे याचं उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक 2, फक्त 2 बरोबर योग्य विधान सांगितलेलं आहे. आणि आता इथं फॉर्मॅलिडिहाइडचा उल्लेख आलेला आहे, तर फॉर्मॅलिडिहाइडचा फॉर्म्युला पण माहित पाहिजे. CH2O हा त्याचा फॉर्म्युला आहे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला आपलं लेक्चर जे आहे ते युजफुल वाटतंय. बघा, नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणाची महिला बॉक्सिंगपदी नियुक्ती करण्यात आली आहे? खालीलपैकी कोणाची महिला बॉक्सिंगपदी नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये बॉक्सिंगचं पहिलं सुवर्ण पदक त्यांनी मिळवून दिलं होतं. त्यांचे जे आहे ते आता नेमणूक झालेली आहे. याचं उत्तर जे आहे म्हणजेच काय, तर मोहम्मद अली कमर यांना जो अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे 2002 साली, आणि त्यांनी जे राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सिंग सुवर्ण पदक मिळवलं ते 2002च्या मँचेस्टर येथे झालेल्या ओके लाईट फ्लायवेट गटामध्ये. आणि मग त्यांची जी आहे ती नियुक्ती झालेली आहे महिला बॉक्सिंगपदी. ते सर्वात तरुण असे प्रशिक्षकपदी नियुक्त झालेले व्यक्ती आहेत. 38 वय आहे त्यांचं. आणि कोणाच्या जागी झालेले, तर शिवसिंग यांच्या जागी. ते ऑलरेडी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. बघू पुढे. एक कुटुंब एक नोकरी ही योजना कोणत्या राज्य सरकारने चालू केली आहे? ओके, एक कुटुंब एक नोकरी योजना चालू करण्यात देशातलं पहिलं राज्य आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सिक्कीम. ओके, असे विचारलं जाऊ शकतं की कोणी चालू केलं, तर तुम्हाला सीएमचं नाव सुद्धा माहित पाहिजे, कारण इनडायरेक्टली राज्य न विचारता सीएम विचारलं जाऊ शकतं. तर पवन कुमार चामलिंग हे सीएम आहेत. गव्हर्नर गंगा प्रसाद. कॅपिटल तर सर्वांना माहितच ना, गंगटोक. बघू पुढे. खालीलपैकी कोणता भारतीय जगातील सर्वात लहान दुसरा ग्रँड मास्टर बनलेला आहे? सर्वात लहान दुसरा ग्रँड मास्टर म्हटलेला आहे. बघा,
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुकेश डी. किशोर डी गुकेश हा जो आहे तो जगातील सर्वात 2 नंबरचा युवा ग्रँडमास्टर बनलेला आहे. त्याने 12 वर्ष 7 महिने 17 दिवसांचं त्याचं वय असताना जे आहे ते हे यश मिळवलेलं आहे. तामिळनाडूचा हा जो आहे तो खेळाडू आहे. आणि याच्या आधी जे आहे ते रमेश बाबू प्रज्ञानंद आहे. आता 3ऱ्या नंबरला मूव्ह झालेला आहे. त्यांचं जे आहे ते 12 वर्ष 10 महिने आणि 13 दिवस होते. ओके, जस्ट लक्षात ठेवा, म्हणजे जवळपास बघा किती 3 महिन्याचा अराउंड डिफरन्स आहे. आणि आत्ता जे सगळ्यात 1 नंबरला जे आहे ते युवा ग्रँडमास्टर बनण्याचा मान तो आहे तो रशियाकडून खेळणाऱ्या सर्जेई कार्याकिन. ओके, सर्जेई कार्याकिन तुम्हाला माहित पाहिजे, कारण बरेच वेळेला विश्वनाथन आनंद यांच्याविषयी बरोबर मॅच झाली होती. त्यानंतर नॉर्वेचा ग्रँड मास्टर जो आहे मॅग्नस कार्लसन याच्याबरोबर सुद्धा मॅच झालेला होता. तर तो आहे त्याचं 12 वर्ष 7 महिन्यांचा जो असताना जो आहे ते हे यश मिळवलेलं होतं. आता इथे आलेलं आहे बुद्धिबळाच्या रिलेटेड. तर तुम्हाला जागतिक बुद्धिबळ स्पर्धा 2018 जी झाली ती कुठे झाली हे पण माहित पाहिजे. लंडन येथे झालं. विजेता कोण होता तर मॅग्नस कार्लसन होता. नॉर्वेचा खेळाडू आहे. सलग 4थ्यांदा विजेता झालेला आहे. हे पण जस्ट नोट करून ठेवा. 2013-14ला विश्वनाथन आनंदला हरवलेलं, 2016ला सर्जे कार्याकिनलाच हरवलेलं होतं. ओके, आणि यावेळी जो उपविजेता झालेला तो अमेरिकेचा फॅबियानो कॉर्वन. हे पण जस्ट नोट करून ठेवा, कारण जर तो फॅबियानो जिंकला असता तर तो अमेरिकेचा पहिला जगज्जेता ठरला असता 1972 नंतर. ओके, एवढं जस्ट तुम्ही नोट करून ठेवा या क्वेश्चन विषयी. बघू पुढे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी जय किसान ऋण मुक्ती योजना सुरू केली, तर त्या अंतर्गत किती कोटी रुपयांची शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. ओके, तर ही जी योजना आहे ती 50,000 कोटी रुपयांची आहे. इथं कोटी दिलाय त्यामुळे इथे फक्त अमाऊंटच तुम्हाला दिली असेल, तर 50,000 कोटी रुपयांची आहे. याच्यामध्ये जे आहे ते शेतकऱ्यांना जे जवळपास 55 लाख छोटे जे शेतकरी आहेत त्यांना जो आहे तो याचा फायदा होणार आहे. जस्ट तुम्ही वेगळ्या अँगलने सुद्धा बघा की असं विचारलं जाऊ शकतं की जय किसान ऋण मुक्ती योजना कोणत्या राज्य सरकारने चालू केली किंवा मुख्यमंत्र्यांचं नाव, आणि जर थोडंसं डिफिकल्टी लेवल वाढवायची असेल तर ती किती रुपयांची होती, अशा काइंड ऑफ विचारलं जाऊ शकतं. आशा करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर जे आहे ते युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.